नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार सिनेमा 12 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला। 12 तारखेला एकाच दिवशी दशावतारसह बिन लग्नाची गोष्ट, आर पार हे 3 सिनेमे प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं। 2 दिवसाच्या कलेक्शनाचे आकडेवारी पाहता सध्या दशावतार चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय। कोकणाच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एक निष्ठावंत कलाकाराचा अवतार या दशावतार सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। वयाच्या 80व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर या सिनेमात बाबुली मिश्रीची भूमिका साकारत आहे। याशिवाय सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीचे विशेष कौतुक सर्वत्र करण्यात येत आहे। सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 58 लाख जमवल्याचं वृत्त सननेने दिले आहे, तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होऊन दशावतारने 1,39,00,000ची कमाई केलेली आहे। त्यामुळे जगभरात दशावतार सिनेमाचे 2 दिवसाची एकूण कमाई 2,02,00,000च्या घरात जाऊन पोहोचलेली आहे। गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाच्या तुलनेने हे कलेक्शन खूप चांगले आहे। याशिवाय दशावतारची क्रेज पाहता या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दरम्यान दशावतार सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेले आहे, तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदिलकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहे। दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर हात घातलेला आहे। या चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबर सुजय हाडे, ओमकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, मृणाल सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनय जोशी यांनी केलेले आहे। अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार सिनेमा 12 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला। 12 तारखेला एकाच दिवशी दशावतारसह बिन लग्नाची गोष्ट, आर पार हे 3 सिनेमे प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं। 2 दिवसाच्या कलेक्शनाचे आकडेवारी पाहता सध्या दशावतार चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय। कोकणाच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एक निष्ठावंत कलाकाराचा अवतार या दशावतार सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। वयाच्या 80व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर या सिनेमात बाबुली मिश्रीची भूमिका साकारत आहे। याशिवाय सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीचे विशेष कौतुक सर्वत्र करण्यात येत आहे। सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 58 लाख जमवल्याचं वृत्त सननेने दिले आहे, तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होऊन दशावतारने 1,39,00,000ची कमाई केलेली आहे। त्यामुळे जगभरात दशावतार सिनेमाचे 2 दिवसाची एकूण कमाई 2,02,00,000च्या घरात जाऊन पोहोचलेली आहे। गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाच्या तुलनेने हे कलेक्शन खूप चांगले आहे। याशिवाय दशावतारची क्रेज पाहता या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दरम्यान दशावतार सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन सुबोध
खानोलकर यांनी केलेले आहे। तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहे। दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर हात घातलेला आहे। या चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबर सुजय हाडे, ओमकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, मृणाल सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनय जोशी यांनी केलेले आहे। अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार सिनेमा 12 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला। 12 तारखेला एकाच दिवशी दशावतारसह बिन लग्नाची गोष्ट, आर पार हे 3 सिनेमे प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं। 2 दिवसाच्या कलेक्शनाचे आकडेवारी पाहता सध्या दशावतार चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय। कोकणाच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एक निष्ठावंत कलाकाराचा अवतार या दशावतार सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। वयाच्या 80व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर या सिनेमात बाबुली मिश्रीची भूमिका साकारत आहे। याशिवाय सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीचे विशेष कौतुक सर्वत्र करण्यात येत आहे। सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 58 लाख जमवल्याचं वृत्त सैनिकने दिले आहे। तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होऊन दशावतारने 1,39,40,00,000ची कमाई केलेली आहे। त्यामुळे जगभरात दशावतार सिनेमाचे 2 दिवसाची एकूण कमाई 2,02,00,000च्या घरात जाऊन पोहोचलेली आहे। गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाच्या तुलनेने हे कलेक्शन खूप चांगले आहे। याशिवाय दशावतारची क्रेज पाहता या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दरम्यान दशावतार सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेले आहे। तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहे। दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर हात घातलेला आहे। या चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबर सुजय हाडे, ओमकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, मृणाल सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनय जोशी यांनी केलेले आहे। अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार सिनेमा 12 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला। 12 तारखेला एकाच दिवशी दशावतारसह बिन लग्नाची गोष्ट, आर पार हे 3 सिनेमे प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं। 2 दिवसाच्या कलेक्शनाचे आकडेवारी पाहता सध्या दशावतार चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय। कोकणाच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एक निष्ठावंत कलाकाराचा अवतार या दशावतार सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। वयाच्या 80व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर या सिनेमात बाबुली मिश्रीची भूमिका साकारत आहे। याशिवाय सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीचे
विशेष कौतुक सर्वत्र करण्यात येत आहे। सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 58 लाख जमवल्याचं वृत्त सननेने दिले आहे, तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होऊन दशावतारने 1,39,00,00,000ची कमाई केलेली आहे। त्यामुळे जगभरात दशावतार सिनेमाचे 2 दिवसाची एकूण कमाई 2,02,00,000च्या घरात जाऊन पोहोचलेली आहे। गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाच्या तुलनेने हे कलेक्शन खूप चांगले आहे। याशिवाय दशावतारची क्रेज पाहता या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दरम्यान दशावतार सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेले आहे, तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहे। दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर हात घातलेला आहे। या चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबर सुजय हाडे, ओमकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, मृणाल सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनय जोशी यांनी केलेले आहे। अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार सिनेमा 12 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला। 12 तारखेला एकाच दिवशी दशावतारसह बिन लग्नाची गोष्ट, आर पार हे 3 सिनेमे प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं। 2 दिवसाच्या कलेक्शनाचे आकडेवारी पाहता सध्या दशावतार चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय। कोकणाच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एक निष्ठावंत कलाकाराचा अवतार या दशावतार सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। वयाच्या 80व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर या सिनेमात बाबुली मिश्रीची भूमिका साकारत आहे। याशिवाय सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीचे विशेष कौतुक सर्वत्र करण्यात येत आहे। सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 58 लाख जमवल्याचं वृत्त सननेने दिले आहे, तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होऊन दशावतारने 1,39,00,00,000ची कमाई केलेली आहे। त्यामुळे जगभरात दशावतार सिनेमाचे 2 दिवसाची एकूण कमाई 2,02,00,000च्या घरात जाऊन पोहोचलेली आहे। गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाच्या तुलनेने हे कलेक्शन खूप चांगले आहे। याशिवाय दशावतारची क्रेज पाहता या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दरम्यान दशावतार सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेले आहे, तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहे। दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर हात घातलेला आहे। या चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबर सुजय हाडे, ओमकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, मृणाल सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनय जोशी यांनी केलेले आहे। अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये
दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार सिनेमा 12 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. 12 तारखेला एकाच दिवशी दशावतारसह बिनलग्नाची गोष्ट, आर पार हे 3 सिनेमे प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. 2 दिवसाच्या कलेक्शनचे आकडेवारी पाहता सध्या दशावतार चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय. कोकणाच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एक निष्ठावंत कलाकाराचा अवतार या दशावतार सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. वयाच्या 80व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर या सिनेमात बाबुली मिश्रीची भूमिका साकारत आहे. याशिवाय सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीचे विशेष कौतुक सर्वत्र करण्यात येत आहे. सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 58 लाख जमवल्याचं वृत्त सननेने दिले आहे. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होऊन दशावतारने 1,39 लाखाची कमाई केलेली आहे. त्यामुळे जगभरात दशावतार सिनेमाचे 2 दिवसाची एकूण कमाई 2,02 लाखाच्या घरात जाऊन पोचलेली आहे. गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाच्या तुलनेने हे कलेक्शन खूप चांगले आहे. याशिवाय दशावतारची क्रेज पाहता या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान दशावतार सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेले आहे. तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर हात घातलेला आहे. या चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबर सुजय हाडे, ओमकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, मुनाल सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनय जोशी यांनी केलेले आहे. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार सिनेमा 12 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. 12 तारखेला एकाच दिवशी दशावतारसह बिनलग्नाची गोष्ट, आर पार हे 3 सिनेमे प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. 2 दिवसाच्या कलेक्शनचे आकडेवारी पाहता सध्या दशावतार चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय. कोकणाच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एक निष्ठावंत कलाकाराचा अवतार या दशावतार सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. वयाच्या 80व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर या सिनेमात बाबुली मिश्रीची भूमिका साकारत आहे. याशिवाय सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीचे विशेष कौतुक सर्वत्र करण्यात येत आहे. सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 58 लाख जमवल्याचं वृत्त सननेने दिले आहे. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होऊन दशावतारने 1,39 लाखाची कमाई केलेली आहे. त्यामुळे जगभरात दशावतार सिनेमाचे 2 दिवसाची एकूण कमाई 2,02 लाखाच्या घरात जाऊन पोचलेली आहे. गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाच्या तुलनेने हे कलेक्शन खूप चांगले आहे. याशिवाय दशावतारची क्रेज पाहता या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान दशावतार सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेले आहे. तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन,
अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर हात घातलेला आहे. या चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबर सुजय हाडे, ओमकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, मुनाल सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनय जोशी यांनी केलेले आहे. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावलकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार सिनेमा 12 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. 12 तारखेला एकाच दिवशी दशावतारसह बिन लग्नाची गोष्ट, आर पार हे 3 सिनेमे प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. 2 दिवसाच्या कलेक्शनाचे आकडेवारी पाहता सध्या दशावतार चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय. कोकणाच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एक निष्ठावंत कलाकाराचा अवतार या दशावतार सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. वयाच्या 80व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावलकर या सिनेमात बाबुली मिश्रीची भूमिका साकारत आहे. याशिवाय सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीचे विशेष कौतुक सर्वत्र करण्यात येत आहे. सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 58 लाख जमवल्याचं वृत्त सैनिकने दिले आहे. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होऊन दशावतारने 1,39,40,00,000ची कमाई केलेली आहे. त्यामुळे जगभरात दशावतार सिनेमाचे 2 दिवसाची एकूण कमाई 2,02,00,000च्या घरात जाऊन पोचलेली आहे. गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाच्या तुलनेने हे कलेक्शन खूप चांगले आहे. याशिवाय दशावतारची क्रेज पाहता या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान दशावतार सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेले आहे. तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावलकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर हात घातलेला आहे. या चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबर सुजय हाडे, ओमकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, मुनाल सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनय जोशी यांनी केलेले आहे. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावलकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार सिनेमा 12 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. 12 तारखेला एकाच दिवशी दशावतारसह बिन लग्नाची गोष्ट, आर पार हे 3 सिनेमे प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. 2 दिवसाच्या कलेक्शनाचे आकडेवारी पाहता सध्या दशावतार चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय. कोकणाच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एक निष्ठावंत कलाकाराचा अवतार या दशावतार सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. वयाच्या 80व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावलकर या सिनेमात बाबुली मिश्रीची भूमिका साकारत आहे. याशिवाय सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीचे विशेष कौतुक सर्वत्र करण्यात येत आहे. सुबोध खानोलकर दिग्दर्शित
दशावतार सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 58 लाख जमवल्याचं वृत्त सननेने दिले आहे। तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होऊन दशावतारने 1,39,00,00,000ची कमाई केलेली आहे। त्यामुळे जगभरात दशावतार सिनेमाचे 2 दिवसाची एकूण कमाई 2,02,00,000च्या घरात जाऊन पोहोचलेली आहे। गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाच्या तुलनेने हे कलेक्शन खूप चांगले आहे। याशिवाय दशावतारची क्रेज पाहता या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दरम्यान दशावतार सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेले आहे। तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहे। दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर हात घातलेला आहे। या चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबर सुजय हाडे, ओमकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, मुनाल सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनय जोशी यांनी केलेले आहे। अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार सिनेमा 12 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला। 12 तारखेला एकाच दिवशी दशावतारसह बिन लग्नाची गोष्ट, आर पार हे 3 सिनेमे प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं। 2 दिवसाच्या कलेक्शनाचे आकडेवारी पाहता सध्या दशावतार चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय। कोकणाच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एक निष्ठावंत कलाकाराचा अवतार या दशावतार सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। वयाच्या 80व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर या सिनेमात बाबुली मिश्रीची भूमिका साकारत आहे। याशिवाय सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीचे विशेष कौतुक सर्वत्र करण्यात येत आहे। सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 58 लाख जमवल्याचं वृत्त सननेने दिले आहे। तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होऊन दशावतारने 1,39,00,00,000ची कमाई केलेली आहे। त्यामुळे जगभरात दशावतार सिनेमाचे 2 दिवसाची एकूण कमाई 2,02,00,000च्या घरात जाऊन पोहोचलेली आहे। गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाच्या तुलनेने हे कलेक्शन खूप चांगले आहे। याशिवाय दशावतारची क्रेज पाहता या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दरम्यान दशावतार सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेले आहे। तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहे। दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर हात घातलेला आहे। या चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबर सुजय हाडे, ओमकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, मुनाल सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनय जोशी यांनी केलेले आहे। अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये
दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार सिनेमा 12 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. 12 तारखेला एकाच दिवशी दशावतारसह बिनलग्नाची गोष्ट, आर पार हे 3 सिनेमे प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. 2 दिवसाच्या कलेक्शनचे आकडेवारी पाहता सध्या दशावतार चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय. कोकणाच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एक निष्ठावंत कलाकाराचा अवतार या दशावतार सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. वयाच्या 80व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर या सिनेमात बाबुली मिश्रीची भूमिका साकारत आहे. याशिवाय सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीचे विशेष कौतुक सर्वत्र करण्यात येत आहे. सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 58 लाख जमवल्याचं वृत्त सननेने दिले आहे. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होऊन दशावतारने 1,39 लाखाची कमाई केलेली आहे. त्यामुळे जगभरात दशावतार सिनेमाचे 2 दिवसाची एकूण कमाई 2,02 लाखाच्या घरात जाऊन पोचलेली आहे. गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाच्या तुलनेने हे कलेक्शन खूप चांगले आहे. याशिवाय दशावतारची क्रेज पाहता या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान दशावतार सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेले आहे. तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदिलकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर हात घातलेला आहे. या चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबर सुजय हाडे, ओमकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, मुनाल सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनय जोशी यांनी केलेले आहे. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार सिनेमा 12 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. 12 तारखेला एकाच दिवशी दशावतारसह बिनलग्नाची गोष्ट, आर पार हे 3 सिनेमे प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. 2 दिवसाच्या कलेक्शनचे आकडेवारी पाहता सध्या दशावतार चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय. कोकणाच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एक निष्ठावंत कलाकाराचा अवतार या दशावतार सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. वयाच्या 80व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर या सिनेमात बाबुली मिश्रीची भूमिका साकारत आहे. याशिवाय सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीचे विशेष कौतुक सर्वत्र करण्यात येत आहे. सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 58 लाख जमवल्याचं वृत्त सननेने दिले आहे. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होऊन दशावतारने 1,39 लाखाची कमाई केलेली आहे. त्यामुळे जगभरात दशावतार सिनेमाचे 2 दिवसाची एकूण कमाई 2,02 लाखाच्या घरात जाऊन पोचलेली आहे. गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाच्या तुलनेने हे कलेक्शन खूप चांगले आहे. याशिवाय दशावतारची क्रेज पाहता या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान दशावतार सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेले आहे. तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन,
अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर हात घातलेला आहे. या चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबर सुजय हाडे, ओमकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, मुनाल सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनय जोशी यांनी केलेले आहे. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावलकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार सिनेमा 12 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. 12 तारखेला एकाच दिवशी दशावतारसह बिन लग्नाची गोष्ट, आर पार हे 3 सिनेमे प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. 2 दिवसाच्या कलेक्शनाचे आकडेवारी पाहता सध्या दशावतार चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय. कोकणाच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एक निष्ठावंत कलाकाराचा अवतार या दशावतार सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. वयाच्या 80व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावलकर या सिनेमात बाबुली मिश्रीची भूमिका साकारत आहे. याशिवाय सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीचे विशेष कौतुक सर्वत्र करण्यात येत आहे. सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 58 लाख जमवल्याचं वृत्त सैनिकने दिले आहे. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होऊन दशावतारने 1,39,40,00,000ची कमाई केलेली आहे. त्यामुळे जगभरात दशावतार सिनेमाचे 2 दिवसाची एकूण कमाई 2,02,00,000च्या घरात जाऊन पोचलेली आहे. गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाच्या तुलनेने हे कलेक्शन खूप चांगले आहे. याशिवाय दशावतारची क्रेज पाहता या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान दशावतार सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेले आहे. तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावलकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर हात घातलेला आहे. या चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबर सुजय हाडे, ओमकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, मुनाल सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनय जोशी यांनी केलेले आहे. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावलकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार सिनेमा 12 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. 12 तारखेला एकाच दिवशी दशावतारसह बिन लग्नाची गोष्ट, आर पार हे 3 सिनेमे प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. 2 दिवसाच्या कलेक्शनाचे आकडेवारी पाहता सध्या दशावतार चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय. कोकणाच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एक निष्ठावंत कलाकाराचा अवतार या दशावतार सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. वयाच्या 80व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावलकर या सिनेमात बाबुली मिश्रीची भूमिका साकारत आहे. याशिवाय सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीचे विशेष कौतुक सर्वत्र करण्यात येत आहे. सुबोध खानोलकर दिग्दर्शित
दशावतार सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 58 लाख जमवल्याचं वृत्त सननेने दिले आहे, तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होऊन दशावतारने 1,39,00,000ची कमाई केलेली आहे। त्यामुळे जगभरात दशावतार सिनेमाचे 2 दिवसाची एकूण कमाई 2,02,00,000च्या घरात जाऊन पोहोचलेली आहे। गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाच्या तुलनेने हे कलेक्शन खूप चांगले आहे। याशिवाय दशावतारची क्रेज पाहता या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दरम्यान दशावतार सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेले आहे, तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहे। दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर हात घातलेला आहे। या चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबर सुजय हाडे, ओमकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, मुनाल सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनय जोशी यांनी केलेले आहे। अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार सिनेमा 12 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला। 12 तारखेला एकाच दिवशी दशावतारसह बिन लग्नाची गोष्ट, आर पार हे 3 सिनेमे प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं। 2 दिवसाच्या कलेक्शनाचे आकडेवारी पाहता सध्या दशावतार चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय। कोकणाच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एक निष्ठावंत कलाकाराचा अवतार या दशावतार सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। वयाच्या 80व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर या सिनेमात बाबुली मिश्रीची भूमिका साकारत आहे। याशिवाय सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीचे विशेष कौतुक सर्वत्र करण्यात येत आहे। सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 58 लाख जमवल्याचं वृत्त सननेने दिले आहे, तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होऊन दशावतारने 1,39,00,000ची कमाई केलेली आहे। त्यामुळे जगभरात दशावतार सिनेमाचे 2 दिवसाची एकूण कमाई 2,02,00,000च्या घरात जाऊन पोहोचलेली आहे। गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाच्या तुलनेने हे कलेक्शन खूप चांगले आहे। याशिवाय दशावतारची क्रेज पाहता या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दरम्यान दशावतार सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेले आहे, तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहे। दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर हात घातलेला आहे। या चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबर सुजय हाडे, ओमकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, मुनाल सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनय जोशी यांनी केलेले आहे। अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये
दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार सिनेमा 12 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. 12 तारखेला एकाच दिवशी दशावतारसह बिनलग्नाची गोष्ट, आर पार हे 3 सिनेमे प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. 2 दिवसाच्या कलेक्शनचे आकडेवारी पाहता सध्या दशावतार चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय. कोकणाच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एक निष्ठावंत कलाकाराचा अवतार या दशावतार सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. वयाच्या 80व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर या सिनेमात बाबुली मिश्रीची भूमिका साकारत आहे. याशिवाय सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीचे विशेष कौतुक सर्वत्र करण्यात येत आहे. सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 58 लाख जमवल्याचं वृत्त सननेने दिले आहे. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होऊन दशावतारने 1,39,40,00,000ची कमाई केलेली आहे. त्यामुळे जगभरात दशावतार सिनेमाचे 2 दिवसाची एकूण कमाई 2,02,00,000च्या घरात जाऊन पोचलेली आहे. गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाच्या तुलनेने हे कलेक्शन खूप चांगले आहे. याशिवाय दशावतारची क्रेज पाहता या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान दशावतार सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेले आहे. तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदिलकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर हात घातलेला आहे. या चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबर सुजय हाडे, ओमकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, मुनाल सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनय जोशी यांनी केलेले आहे. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार सिनेमा 12 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. 12 तारखेला एकाच दिवशी दशावतारसह बिनलग्नाची गोष्ट, आर पार हे 3 सिनेमे प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. 2 दिवसाच्या कलेक्शनचे आकडेवारी पाहता सध्या दशावतार चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय. कोकणाच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एक निष्ठावंत कलाकाराचा अवतार या दशावतार सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. वयाच्या 80व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर या सिनेमात बाबुली मिश्रीची भूमिका साकारत आहे. याशिवाय सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीचे विशेष कौतुक सर्वत्र करण्यात येत आहे. सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 58 लाख जमवल्याचं वृत्त सननेने दिले आहे. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होऊन दशावतारने 1,39,40,00,000ची कमाई केलेली आहे. त्यामुळे जगभरात दशावतार सिनेमाचे 2 दिवसाची एकूण कमाई 2,02,00,000च्या घरात जाऊन पोचलेली आहे. गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाच्या तुलनेने हे कलेक्शन खूप चांगले आहे. याशिवाय दशावतारची क्रेज पाहता या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान दशावतार सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेले आहे. तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन,
अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर हात घातलेला आहे. या चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबर सुजय हाडे, ओमकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, मुनाल सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनय जोशी यांनी केलेले आहे. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावलकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार सिनेमा 12 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. 12 तारखेला एकाच दिवशी दशावतारसह बिन लग्नाची गोष्ट, आर पार हे 3 सिनेमे प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. 2 दिवसाच्या कलेक्शनाचे आकडेवारी पाहता सध्या दशावतार चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय. कोकणाच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एक निष्ठावंत कलाकाराचा अवतार या दशावतार सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. वयाच्या 80व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावलकर या सिनेमात बाबुली मिश्रीची भूमिका साकारत आहे. याशिवाय सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीचे विशेष कौतुक सर्वत्र करण्यात येत आहे. सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 58 लाख जमवल्याचं वृत्त सननेने दिले आहे. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होऊन दशावतारने 1,39,00,00,000ची कमाई केलेली आहे. त्यामुळे जगभरात दशावतार सिनेमाचे 2 दिवसाची एकूण कमाई 2,02,00,000च्या घरात जाऊन पोचलेली आहे. गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाच्या तुलनेने हे कलेक्शन खूप चांगले आहे. याशिवाय दशावतारची क्रेज पाहता या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान दशावतार सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेले आहे. तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावलकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर हात घातलेला आहे. या चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबर सुजय हाडे, ओमकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, मुनाल सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनय जोशी यांनी केलेले आहे. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावलकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार सिनेमा 12 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. 12 तारखेला एकाच दिवशी दशावतारसह बिन लग्नाची गोष्ट, आर पार हे 3 सिनेमे प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. 2 दिवसाच्या कलेक्शनाचे आकडेवारी पाहता सध्या दशावतार चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय. कोकणाच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एक निष्ठावंत कलाकाराचा अवतार या दशावतार सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. वयाच्या 80व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावलकर या सिनेमात बाबुली मिश्रीची भूमिका साकारत आहे. याशिवाय सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीचे विशेष कौतुक सर्वत्र करण्यात येत आहे. सुबोध खानोलकर दिग्दर्शित
दशावतार सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 58 लाख जमवल्याचं वृत्त सननेने दिले आहे, तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होऊन दशावतारने 1,39,00,000ची कमाई केलेली आहे। त्यामुळे जगभरात दशावतार सिनेमाचे 2 दिवसाची एकूण कमाई 2,02,00,000च्या घरात जाऊन पोचलेली आहे। गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाच्या तुलनेने हे कलेक्शन खूप चांगले आहे। याशिवाय दशावतारची क्रेज पाहता या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दरम्यान दशावतार सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेले आहे, तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहे। दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर हात घातलेला आहे। या चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबर सुजय हाडे, ओमकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, मुनाल सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनय जोशी यांनी केलेले आहे। अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार सिनेमा 12 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला। 12 तारखेला एकाच दिवशी दशावतारसह बिन लग्नाची गोष्ट, आर पार हे 3 सिनेमे प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं। 2 दिवसाच्या कलेक्शनाचे आकडेवारी पाहता सध्या दशावतार चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय। कोकणाच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एक निष्ठावंत कलाकाराचा अवतार या दशावतार सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। वयाच्या 80व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर या सिनेमात बाबुली मिश्रीची भूमिका साकारत आहे। याशिवाय सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीचे विशेष कौतुक सर्वत्र करण्यात येत आहे। सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 58 लाख जमवल्याचं वृत्त सननेने दिले आहे, तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होऊन दशावतारने 1,39,00,000ची कमाई केलेली आहे। त्यामुळे जगभरात दशावतार सिनेमाचे 2 दिवसाची एकूण कमाई 2,02,00,000च्या घरात जाऊन पोचलेली आहे। गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाच्या तुलनेने हे कलेक्शन खूप चांगले आहे। याशिवाय दशावतारची क्रेज पाहता या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दरम्यान दशावतार सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेले आहे, तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहे। दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर हात घातलेला आहे। या चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबर सुजय हाडे, ओमकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, मुनाल सहस्रबुद्धे, संजय डुबे आणि विनय जोशी यांनी केलेले आहे। अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये
दिलीप प्रभावलकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार सिनेमा 12 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. 12 तारखेला एकाच दिवशी दशावतारसह बिनलग्नाची गोष्ट, आर पार हे 3 सिनेमे प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. 2 दिवसाच्या कलेक्शनचे आकडेवारी पाहता सध्या दशावतार चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय. कोकणाच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एक निष्ठावंत कलाकाराचा अवतार या दशावतार सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. वयाच्या 80व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावलकर या सिनेमात बाबुली मिश्रीची भूमिका साकारत आहे. याशिवाय सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीचे विशेष कौतुक सर्वत्र करण्यात येत आहे. सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 58 लाख जमवल्याचं वृत्त सननेने दिले आहे. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होऊन दशावतारने 1,39,00,00,000ची कमाई केलेली आहे. त्यामुळे जगभरात दशावतार सिनेमाचे 2 दिवसाची एकूण कमाई 2,02,00,000च्या घरात जाऊन पोचलेली आहे. गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाच्या तुलनेने हे कलेक्शन खूप चांगले आहे. याशिवाय दशावतारची क्रेझ पाहता या सिनेमा